जळगाव महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 2 मधून शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख संतोष पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला असून ही जागा महायुतीच्या भाजपमध्ये वाट्याला आली असल्याने पक्षाने माघार घेण्याचे निर्देश दिले असून पक्षाचे आदेश मान्य करून आपण निवडणूक अर्ज मागे घेतल्याचे यावेळी संतोष पाटील यांनी स्पष्ट केले आहे। उमेदवारी अर्ज भरताना संतोष पाटील यांनी शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष असे 2 अर्ज दाखल केले होते, मात्र त्यांना एबी फॉर्म मिळू शकला नाही। त्यानंतर पक्षाकडून माघार घेण्यास सांगण्यात आल्याने आपण उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे। दरम्यान संतोष पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना शिंदे गटाचे पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील हे उपस्थित होते। यामुळे काही जण नाराज झाल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्षांतर्गत कुरघोडी असल्याचे मान्य केले। आमदार किशोर पाटील उपस्थित राहिल्यामुळे संतोष पाटील यांची उमेदवारी कापली गेल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता माध्यमांना जळगाव महानगरपालिकेत प्राप्त झाली आहे। मी वार्ड क्रमांक 2 मधून माझा शिवसेना आणि अपक्ष असे 2 फॉर्म टाकलेले होते। शिवसेना एकच आहे, शिवसेना एकच ते म्हणजे शिंदे साहेबांची, त्या शिवसेनेकडून मी भरलेला होता। त्याच्यानंतर मला पक्षाने आदेश दिला का आपण माघार घ्यावी। मी पक्षाचा शिंदे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे। मी पक्षाचा आदेश पाडून वरिष्ठांचा आदेश त्याच्यात गुलाबभाऊ, किशोरप्पा, चंदूभाऊ पाटील यांनी मला सांगितलं माघार घ्यायची। तुम्ही किशोरप्पांसोबत अर्ज दाखल करायला आले होते, आपल्या कार्यकर्त्यांसह आले होते, पण नेमकं असं काय घडलं या 2 दिवसात की काय असतं? मी महानगर प्रमुख नात्याने पहिला अधिकार माझ्यावर होता, त्यांचा महानगर प्रमुख नात्याने माझ्यावर अधिकार होता तर तू थांबला गेला पाहिजे। मी पक्षाचा आदेश पाडला, मी थांबून गेलो, दुसऱ्यांना नाही थांबवू शकत। एक महानगर प्रमुख नात्याने मला थांबवलं गेलं, मी थांबलो। तुम्हाला एबी फॉर्म वगैरे मिळाला नाही, एबी फॉर्म कोणालाच मिळाले होते। आपल्याला सांगण्यात आलं तुम्हाला माघारी घेण्याचं नाही, बस थांबून घेतलं। तुम्हाला असं वाटत नाही का की तुमच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी किशोरप्पा आले, इतका मोठा आपण शक्ती प्रदर्शन केलं तरी आपलं तिकीट कापले, पक्षांतर्गत कुरघोडीचा आपण बळी ठरला असं वाटतंय आपल्याला? मी पक्षांतर्गत कुरघोडी मी म्हणणार नाही, पण शेवटी किशोरप्पा आलेत हे तर काही लोकांना गुमसलं आहे ना, हे नाही नाकारू शकत। किशोरप्पा आल्यानंतर हा जो प्रकार घडला तिथपर्यंत तर मी होतोच ना, मी नाही म्हणत त्या गोष्टीला, काही ना काही झालं असेल, पण शेवटी पक्षाने मला सांगितलं तर तुला थांबावं लागेल, मी थांबून गेलो। आता काम करणारे पक्षाचं मग महानगर प्रमुख असं नाही का मी पहिलेही त्या दिवशी बोललो, आजही तेच सांगतोय, मी खानदानी मराठा आहे। मी माझ्या शिंदे साहेबांशी निष्ठा मी बदलू शकत नाही, कारण बाप बदलवणारा मी नव्हे। लोकांनी आतापर्यंत काही बाप बदलवून टाकलेले, ते काही करू शकता, पण मला तिकीट नाही मिळाला म्हणून मी बाप बदलावा, मी त्याच्यातला नव्हे। आपण अपक्षही फॉर्म भरला होता, पक्षातर्फे फॉर्म भरला होता, मग कुठे असं वाटलं नाही की अपक्षाला लावं? नाही, कार्यकर्त्यांच्या भावना होत्यात ना, आता दुःख कार्यकर्त्यांना झालंच, पण मी त्यांना सांगितलं शेवटी पक्षाच्या पुढे मी जाणार नाही तर तुम्ही जर काही मला प्रेशराईज केलं तर मी राजकीय संन्यास घेऊन गेलो। शेवटी सर्व नेत्यांशी बोलणं झालेलं होतं सुरुवातीला, त्यानंतरच आपण जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज पण दाखल केला होता, मात्र त्यानंतरही आपल्याला उमेदवारी मिळालेली नाही। नाही, मला त्याचं दुःख नाही, मला पक्षाचा आदेश पाळावा हे माझ्या रक्तात आहे आणि मी ते पाळलेलं आहे। माझं प्रेम शिंदे साहेबावर आहे, शिंदे साहेबाचं प्रेम माझ्याविषयी कमी होणार नाही। तिकीट मिळालं नाही मिळालं याचं दुःख कुठे हे करायचं? समोर कोण उमेदवार आहे तुमच्या? कोण होतं? त्यांनी भाजप तर ते विजय बांदल म्हणून दिलेला आहे, ज्यांनी शेवटी महायुतीला किती प्रकारच्या घाणेरड्या दिलेल्या आहे हे आपल्या बाईटमध्ये आहे। आज एक बाईट चालते त्याची, त्या उमेदवाराला उभाटा म्हणून घेऊन भाजपने माझ्या विरुद्ध माझ्या जागाकडे झाल्यानंतर त्याला तिकीट दिलेलं आहे।